म्हणून मग ते मला वाटतं की कोणीतरी किंमत कमी दिना हवं आपले, मग तेवढे जायचं नाही किंमत करापेक्षा थोडं न जायला परवडत, जेवढे आपली इज्जत भेटावणी मान भेटावणी मग काय भूषण दादा जायचं. मधल्या काळात एक तुमचा व्हिडिओ खूप स्टँडर्ड व्हायरल झाला होता, तो म्हणजे तुमची मुलगी, आणि तिच्या माध्यमातून एक चांगला व्हिडिओ बनवला होता, आणि ती की छत्रपती शिवाजी महाराजांचे काही प्रश्न तिला विचारले होते आणि तिने तोंडपाठ लगेच सांगितले होते. बरोबर. कारण तुमचा वारसा खूप चांगला आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये आपण आज काय फील करतात की आज तुमचं कुटुंब तुमच्या सोबत नाही, तर अशा वेळेस तुम्हाला कुटुंबाची आठवण येते का, मुलगीची आठवण येते का? कोणता असा बाप आहे ज्याला आपली पोरगी नाही आठवण येत नाही. बरोबर. म्हणजे हेच आठवण, पण मग ते भूषणदादांकडे शब्द नाही आहेत. खरंच म्हणायला गेलं तर बाप बाप असतो. वास्तविक परिस्थिती अशी असते की बापाची व्याख्या कोणीही करू शकत नाही. त्याप्रमाणे भूषणदादांना पण मुलगीसाठी खूप आठवण येते. पण नाविलाज आहे. तरी देखील मी दादांना विनंती करेल की दादा, ठीक असो, तुम्ही एक ग्रेट आहात, असो, तुमची मुलगीला तुम्हाला भेटायला संधी मिळेलच, त्याबद्दल दुःख नाही. मी खूप कठोर प्रश्न किंवा इमोशनल प्रश्न विचारून घेतलाय, त्याबद्दल मी माफी मागतो. मात्र प्रश्न विचारायला भाग पडतो कधी कधी, कारण असे प्रश्न नाही विचारले तर मग काय. कारण तुम्ही तिच्यासोबत जेव्हा व्हायरल झाला होता, ती चिमुकलीने देखील पटापटा पटापटा उत्तरं देखील दिली होती, आणि ती देखील तुमच्यापेक्षा सुपरस्टार झाली होती. जसं की आपल्या एक मराठवाड्यातलं एक कुटुंब आहे आणि त्यांची एक पोरगी खूप व्हायरल झाली. आता त्याचं नाव मला आठवत नाही, पण तसं तुमच्याला ती एक सपोर्टर झाली असती किंवा असेल, आणि म्हणून तुमच्या डोळ्यातले अश्रू आम्हाला समजू शकतात. निश्चितच माझा उद्देशच तो आहे की आपण एकत्र आले पाहिजेत.